अशा प्रकारे जर तोंडाला फेस येत असेल, मान झटकत असेल, अस्वस्थ झालेली दिसत असेल, तर हा प्रॉब्लेम असतो बघा घास गुंतलेला खाताना. आता ह्याच्यावरती साधी सिंपल ट्रीटमेंट येतो, ती मी तुम्हाला दाखवतो. पण लक्षात घ्या, असं जर करत असेल तर ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे. ह्याच्यामध्ये योग्य वेळेत योग्य उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर काय करायचं, आपण अर्धा इंचीपेक्षा छोटी असणारी पाईप, रबरी पाईप घ्यायची आहे, कडक पाईप वापरायची नाही. आणि एकदा दोनदा पास करायची आहे. जी गुंतलेला घास असेल, टोचलेला काही त्याला काडी कचरा असेल तर ते निघून जायची. ती आपल्याला स्टेशन अन्ननलिकेमध्ये पास करायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित. पण काय होईल, तुझा जो गुंतलेला घास आहे तो मार्ग मोकळा होईल. तर घास गुंतलेला असू शकतो, बऱ्याचशा वेळात इन्फेक्शन हे असू शकतं. त्यासाठी कोणती औषधं गोळ्या औषध द्यायची ती बघू आपण. सुरुवातीला ही पाईप आपल्याला 1 ते 2 वेळा पास करायची त्याच्यात अन्न. दुसरी गोष्ट, दुसरा चान्सेस जो राहतो त्याच्यामध्ये ते आहे त्याच्या अन्ननलिकेला होणारं इन्फेक्शन. तर त्यासाठी आपण आत्ता काही इंजेक्शन घेतोय बघा. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे एनरोएले. 20 किलोसाठी 1 ml सिंगल. त्याच्यानंतर जर टेम्परेचर असेल, सूज असेल तरच मेलनेक्स प्लस द्यायचे, नाहीतर नाही द्यायचं. तर आता आपल्या मेंढीला टेम्परेचर नाही, काही नाही, त्यामुळे आपण कॅडिस्टीन CPM ॲलर्जी होऊ नये म्हणून, आणि तिचं जी श्वसन नलिकेला किंवा आपण आता बाहेरून पाईप घातली त्याचं सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून कॅडिस्टीन आणि एनरोएले ही 2 इंजेक्शन. मित्रांनो, अशा प्रकारे पाईप व्यवस्थित आपण पास केला तर 5 मिनिटामध्ये मेंढी व्यवस्थित खायला लागेल, मुवमेंट व्यवस्थित राहील, तिच्या होणाऱ्या उलट्या थांबतील. धन्यवाद.